दिवाळीमध्ये आपण नरक चतुर्दशी साजरी करतो हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. या दिवशी नरकासुराचा वध केला श्रीकृष्णाने आणि म्हणून याला छोटी दिवाळी असेही म्हणतात. जसं दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी रावण दहन करतात, तसं गोव्यामध्ये नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासूर बनवतात आणि त्याचं पहाटे दहन करतात. घरी येऊन अभ्यंगस्नान करून दिवाळीची सुरुवात करतात. दिवाळीचे आकाशकंदील बनवलं, पणत्या रंगवणं, किल्ला बनवणं, तसाच नरकासुराची प्रतिमा बनवणं हा सुद्धा एक उपक्रमच आहे लहान मुलांसाठी. हा त्यांच्या एन्जॉयमेंटचाच भाग आहे. माझ्या मुलांनी आणि त्याच्या मित्रांनी असा एक साचा बनवला. घरातीलच गोष्टी वापरून टाकाऊपासून टिकाऊ अशा पद्धतीचा उपक्रम करून मुलांनी हा नरकासूर बनवला. त्याला कपडा, कागद, लाकूड या सगळ्यांचा वापर केला आणि एक आकार दिलेला आहे. आणि त्याचा चेहराही बनवला आहे आणि त्या चेहऱ्याला छान कलर करून त्याचे अवजारं, हत्यारं सगळी बनवलेली आहेत. 4-5 दिवस झाले ते सगळेजण या नरकासूर बनवण्याच्या प्रक्रियेची तयारी करत आहेत, मेहनत घेत आहेत. खूप एन्जॉय केलं त्यांनी या दिवसांमध्ये आणि मलाही खूप आनंद वाटला त्यांच्यासोबत हे सगळं करताना, त्यांना तयारी करून देताना, त्यांना हेल्प करताना. ते अगदी हिरिरीने सगळे कामं करत होते. आवडीने कटिंग, पेस्टिंग हे सगळं त्यांचं चाललं होतं. मध्ये मध्ये दिवाळीचा फराळ खाणं, मग परत ब्रेक घेणं, थोडं टी व्ही पाहून परत तयारी करणं आणि 3 ते 4 दिवस रात्र जागून त्यांनी हा असा मोठा नरकासूर बनवला. मग मला त्यांनी विचारलं की याच्यासाठी आम्हाला एक वस्त्र पाहिजे. मग मी त्यांना एक छोटंसं धोतरासारखं वस्त्र पण शिवून दिलं आणि अशा तऱ्हेने 4 दिवसाच्या मेहनतीनंतर नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मुलांचा नरकासूर रेडी झाला. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्नीसह द्वारकेत राहत होते. एके दिवशी देवराज इंद्र भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि म्हणाले, हे कृष्णा, दैत्यराजा भौमासुराचा अत्याचारामुळे देवांना त्रास होत आहे. क्रूर भौमासुराने वरुणाचे छत्र, आदितीचे कानातले आणि देवतांचे रत्न हिसकावून घेतले आणि तो तिन्ही लोकांचा राजा झाला. भौमासुराने पृथ्वीवरील अनेक राजे आणि सामान्य लोकांच्या मुलींचे अपहरण केले आहे. या तिन्ही जगाला त्या क्रूर राक्षसापासून वाचवा. देवराज इंद्राचं बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्नी सत्यभामासह गरुडावर स्वार झाले आणि क्रूर भौमासुराचे वास्तव्य असलेल्या प्राग्ज्योतिषपुरात पोहोचले. भगवान श्रीकृष्णाने सर्वप्रथम आपल्या पत्नीच्या मदतीने मूर नावाच्या राक्षसाचा 6 पुत्रांसह वध केला. मूर राक्षसाच्या वधाची बातमी ऐकून भौमासूर आपल्या सैन्यासह युद्धासाठी निघाला. भौमासुराला एका स्त्रीकडून मारले जाईल असा शाप होता. म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिला सारथी बनवले आणि युद्धाच्या शेवटी सत्यभामेच्या मदतीने भौमासुराचा वध केला. यानंतर त्यांनी भौमासुराचा पुत्र भगदत्त याला निर्भयतेचे वरदान देऊन प्राग्ज्योतिषाचा राजा बनवले. भगवान श्रीकृष्णाने ज्या दिवशी भौमासुराचा वध केला ती अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी होती. म्हणून या तिथीला नरक चतुर्दशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने केवळ नरकासुराचा वध केला नाही, तर त्याच्या बंदिवासातून सुमारे 16,100 स्त्रियांची सुटका केली. या आनंदामुळे त्या दिवशी दीप प्रज्वलन करण्यात आले. चहूबाजूंनी दिवेही दान करण्यात आले. नरकासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरावरील रक्ताचे थेले स्वच्छ करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने स्वतःला तेलाने स्नान केले. त्यामुळे ते नेहमीच अंगाला तेल लावतात. तेव्हापासून अभ्यंग स्नानाला सुरुवात झाली. फायनली मुलांचा नरकासूर त्यांना ज्या जागेवर पाहिजे होता तिथे येऊन उभं राहिला. कॉलनीमध्ये अशा प्रकारे 2 नरकासूर होते. एक मुलांनी बनवलेला होता आणि एक होता तो रेडीमेड आणलेला. पण मुलांचा नरकासूर झालेला बघून इतका त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आलेला होता. खूप दमले होते ते ॲक्च्युली, पण त्यांना काहीही वाटत नव्हतं. आता कसा वाटला तुम्हाला नरकासूर? लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. या सणांच्या मागे हाच उद्देश आहे की मुलांना
क्रिएटिव्हिटी, त्यांच्या अंगी असलेले गुण, सगळ्यांसोबत काम करण्याची त्यांची तयारी, हे सगळं समजावं. आणि डिस्प्लेला त्यांचा नरकासूर लागलेला आहे आणि त्यांचं सर्वांनी कौतुकही खूप केलेलं आहे. मुलं एकदम खुश झाली. आता दुसऱ्या दिवशी पहाटेचा दिवस आहे आणि सकाळी 4:30 पावणे 5 वाजता सगळेजण उठले आणि नरकासूर दहनासाठी जमा झाले. आम्ही मुलांना घेऊन गेलो होतो आणि फायनली एवढी त्यांनी केलेल्या मेहनतीला त्यांच्याच समोर त्यांनी दहन केलं. पण तरीही ते खुश होते. हाच विजयाचा सण आहे. नरकासुराने जो अत्याचार केला होता त्याच्यावर कृष्णाने सर्वांना न्याय मिळवून दिला आणि विजय मिळवून दिला. नरकासुराचं दहन करून फटाके वाजवून मुलं घरी आली. अभ्यंग स्नान करायचं होतं म्हणून मुलांना मी तेल वगैरे लावून औक्षण करून अभ्यंग स्नानाला घेतलं आणि दिवाळी अशी आमची सुरुवात झाली. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.